साधा चौरस फुटत नाही तर तब्बल 10 एकर क्षेत्रात लेकीच्या लग्नासाठी भव्य मंडप घातलेले इंदुरीकर महाराज आता पुन्हा एकदा ट्रोल झालेत। लोकांना साधेपणाचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज या आधीही लेकीच्या भव्य साखरपुड्याच्या खर्चामुळे चर्चेत आले होते आणि आता या शाही लग्न सोहळ्यामुळे सोशल मीडियावर त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। लोक विचारतायत, आम्हाला साधेपणाची शिकवण आणि स्वतःच्याच मुलीचं मात्र राजशाही लग्न, पण हे लग्न डोळ्यात भरणारं असंच होतं। महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचं 3 मेला संगमनेर तालुक्यातल्या गुंजाळवाडीत झालेलं हे लग्न फक्त लग्न नव्हतं तर एक इव्हेंटच होता। 10 एकर क्षेत्रात मंडप म्हणजेच किती मोठं लग्न असेल याचा तुम्ही विचारच करा। सुमारे 3 लाख लोकांसाठी जेवण आणि बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आली होती। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मोठ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। पण सोशल मीडियावर सगळीकडे फक्त एकच चर्चा सुरू होती की आपल्या कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्याच लेकीचं इतकं भव्य लग्न का केलं। तर यावर महाराजांनी दिलेले उत्तर पण ऐका। ते म्हणतात की ज्याची परिस्थिती आहे, ज्याच्यावर देवाची कृपा आहे, त्याने का करू नये। दरम्यान या विवाह सोहळ्याची सुरुवात आध्यात्मिक वातावरणात झाली। मुख्य लग्न सोहळ्याआधी 2 तास हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर सायंकाळी 6:50 शुभ मुहूर्तावर ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह संपन्न झाला। म्हणजेच एकीकडे भव्यता आणि दुसरीकडे परंपरा, दोन्ही गोष्टी यावेळी एकत्र दिसल्या। इंदुरीकर महाराजांनी केलेल्या या भव्य आयोजनावर तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।